रामकृष्ण हरी सर्वांना. काल मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार. सकाळी पूजेला सुरुवात करण्याआधी जी पानं आणली होती ती मी पहिली स्वच्छ धुवून घेतली. कारण काय असतं ना की आता ही पानं कुठे कुठे ठेवलेली असतात, कशी असतात, आपण ती पूजेला वापरतो. तर पूजेला वापरणारं प्रत्येक साहित्य स्वच्छ हवं यासाठी मी पहिल्यांदा ते धुवून घेते. पानं स्वच्छ धुवून झाल्यानंतर मागच्या गुरुवारी जो नारळ ठेवला होता कलशावर त्याला आता मी स्वच्छ धुवून घेते. नारळ धुताना नेहमी लक्षात ठेवायचं की तो असा उभाच ठेवायचा शेंडीच्या बाजूने, जेणेकरून त्याला तडा जात नाही आणि कोंबसुद्धा चांगला येतो. आणि थोडं पाणी त्याच्या शेंडीतून नारळात आत जाऊन द्यायचं, जेणेकरून तो ओला राहील. त्यानंतर मग मागच्या वेळेस जशी पूजा केली होती तशी पूजेला मी सुरुवात केली. म्हणजे पहिलं नारळावर देवीचं जे कपाळ आहे तिथे हळदीचा लेप लावला, त्यावर कुंकू लावलं. त्यानंतर कलश घेतला, पाणी घेतलं, त्यामध्ये फूल, दुर्वा, सुपारी, नाणं, तुळशी पान हे सर्व घातलं आणि त्यानंतर पाचही बाजूंनी 5 झाडांचे डहाळे लावले. कलशामध्ये डहाळे व्यवस्थित रचल्यानंतर नारळ, श्रीफळ त्यावर ठेवायचं आहे आणि ते ठेवल्यानंतर ते व्यवस्थित बसले की नाही याची खात्री करून घ्यायची. मार्गशीर्ष गुरुवारचं महालक्ष्मीचं हे जे व्रत आहे हे शीघ्र फलदायी आहे. म्हणजे ह्या व्रताचे जे फळ आहे ते आपल्याला लवकर मिळते. कोणतीही गोष्ट अचूक पद्धतीने केली तर तिचे परिणाम आपल्याला चांगलेच मिळतात, पण त्यातच जर चुका झाल्या तर परिणामसुद्धा तसेच मिळणार, नाही का? ह्या पूजेची मांडणी अतिशय साधी आहे. म्हणजे पूजेसाठी जास्त खर्च येत नाही, कुणीही करू शकतो. कोणतंही व्रत करताना त्या व्रताच्या पोथीमध्ये काय दिलं हे आपण व्यवस्थित वाचलं पाहिजे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण जी पूजा मांडतो त्यामध्ये काही चुका झाल्या तर फळ मिळणार नाही, असं काही नसतं. आपली देवीबद्दलची भावना महत्त्वाची असते आणि त्याचबरोबर त्या पुस्तकामध्ये काही मंत्र दिलेले असतात. ते मंत्र उच्चारण करणं गरजेचं असतं. पूजा मांडल्यामुळे काय होतं, आपली एकाग्रता वाढते. म्हणजे आपण समोर बसून ते मंत्र वाचू शकतो, बोलू शकतो आणि त्यानंतर आपल्याला त्या पूजेचं फळ मिळतं. मला तरी असं वाटतं की आपली ही जी व्रतवैकल्य आहेत, सण आहेत, ह्यातून निसर्गाचं संवर्धन व्हावं यासाठीच हे केलेले आहेत. आणि त्यातील जे मंत्र आहे किंवा नामस्मरण आहे त्याने आपलं जीवन सुखकर व्हावं ह्यासाठीच ह्या सर्व योजना आपल्या पूर्वजांनी करून ठेवल्या असतील. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंटमध्ये सांगा. स्वस्तिक काढलं, त्यानंतर त्यावर चौरंग ठेवला. केशरी वस्त्र जे मागच्या वेळेस घेतलेलं त्यामध्ये गहू होते ते तसंच मी तिथे अंथरलं आणि त्यावर मग गणपती बाप्पाला ठेवलं. त्यानंतर कलश तांब्या ठेवला आणि आता मी आचमन करत आहे. आचमन झाल्यानंतर तुळशी पत्राने गणपती बाप्पाच्या पानाचा जो विडा आहे त्याला स्नान दिले. त्यानंतर कलशाला पाणी शिंपडलं, हळदी कुंकू वाहिलं, फुले वाहिली आणि त्यानंतर आरती करून घेतली. धूप दाखवला, नैवेद्य दाखवला फळांचा, दुधाचा. कोणतंही व्रत करताना त्यावर विश्वास ठेवायला हवा. म्हणजे ज्या देवाचं आपण व्रत करतोय त्यावर विश्वास असेल तरच आपल्या भावना त्या देवापर्यंत पोहोचतात. तर मैत्रिणींनो, असे हे महालक्ष्मी व्रत जे नेहमी फळ देणारे आहे. जे कोणी श्रद्धेने करतील त्यांना सुख लाभेल, सुख समृद्धी प्राप्त होईल, त्यांच्या घरात धनधान्याची वृद्धी होईल. लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यानंतर भूमी, गृह, ऐश्वर, वाहन हे सर्व काही मिळेल. गुरुवारी दिवसातून एकदा तरी महालक्ष्मी व्रताचा महिमा वाचत जायचा. त्यामुळे महालक्ष्मी मातेचा नेहमी वरदहस्त आपल्यावर राहील. ओम श्रीम नमः रोज सकाळी किंवा रात्री लक्ष्मीचा हा मंत्र जो कोणी करेल
त्याला सुख समृद्धी सिद्धी लाभेल. महालक्ष्मीची कृपा त्यावर नेहमी राहील. हा जो मंत्र आहे हा साक्षात संकल्प सिद्धी करणारा आहे. म्हणजे आपले जे काही संकल्प असतील ते पूर्ण करणारा आहे. याचा सहस्त्र जप रोज केला पाहिजे. म्हणजे हे जे व्रत आहे या व्रताचे आपल्याला फळ मिळेल. तर मैत्रिणींनो, पूजा केल्यानेच फळ मिळते असं नाही. पूजेबरोबर जे व्रत आहे, जी पोथी आहे ती व्यवस्थित मन लावून वाचली पाहिजे. तर आता हे आहे महालक्ष्मी व्रताचं पुस्तक. ह्यामध्ये सुरुवातीला पूजा कशी करायची ते सांगितलं आहे. त्यानंतर श्री महालक्ष्मी नमन अष्टक दिलेलं आहे, हे सुद्धा वाचायचं आहे. तर या पोथीमध्ये पुढे महालक्ष्मी व्रताचा महिमा दिलेला आहे. मंत्र जप कोणता करायचा ते सांगितलं आहे. हे सर्व तुम्ही जेव्हा करता तेव्हाच तुमची पूजा पूर्ण होते. फक्त पूजा मांडणे, देवाला हळदी कुंकू वाहणे, दिवा लावणे, नमस्कार करणे, नैवेद्य दाखवणे याने पूजा पूर्ण होत नाही. पूजा पूर्ण होण्यासाठी त्याचं महात्म्य, त्याचा जो मंत्र आहे तो पूर्ण वाचला पाहिजे, झालं पाहिजे. तेव्हाच आपलं व्रत जे आहे ते पूर्ण होतं आणि त्याचं फळ मिळतं. तुम्ही कोणतंही व्रत करा, सर्वांसाठी नियम सारखेच आहेत. मी जोपर्यंत असं अर्धवट व्रत करत होते तोपर्यंत मला ह्याचं फळ मिळालं नाही. आता जेव्हा मी हे पूर्ण करते तेव्हापासून मला फळप्राप्ती व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पूर्ण व्रत करा. तुम्हालाही अनुभव येईल की तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे ते सर्व निघून जाईल. महालक्ष्मी माता नेहमी तुमचे रक्षण करेल. तर मैत्रिणींनो, काळजी घ्या. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.